पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री गुरु लीलामृत कथासार अध्याय पहिला। ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या सुरुवातीला ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य हे ग्रंथ करते। ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या सुरुवातीला आद्य पूजनीय श्री गणपतीला वंदन करतायत। गणपती बाप्पांची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत। हे शिवसुता पार्वतीच्या नंदना, तू परम मंगलकारक आहेस, सर्वांचं मंगल करणारा आहेस। तू 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहेस। तू जगद्वंद्य आहेस, विघ्नांचा नाश करणारा, विघ्नांचं हरण करणारा आहेस। म्हणूनच तुला विघ्नहर्ता असं म्हटलेलं आहे। तुझ्या कृपेच्या प्रसादानं भक्तांचं चित्त प्रसन्न होतं। सर्व प्रकारची विघ्न समूळ नष्ट होऊन भक्तांचं कार्य सिद्धीला जातं। हे रंभ लंबोदर, हे गजानना, विद्येच्या सागरा, मी तुला शरण आलो आहे। तरी हे गणपती बाप्पा, माझ्यावरती कृपा करून हे ग्रंथ लिहिण्याचं कार्य जे आहे ते स्वामींचं चरित्र श्री गुरु लीलामृत कथासार हे सिद्धीला जाण्यासाठी हे गणपती बाप्पा, तुमच्या पायाशी, तुमच्या चरणाशी नम्र प्रार्थना आहे। आरंभ देवता श्री गणपती बाप्पांना वंदन केल्यानंतर ग्रंथ करते ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य महाराज हे ग्रंथ करता विद्येची देवी शारदेला वंदन करतायत आणि म्हणतायत की जिच्या कृपेनं प्रतिभेला स्फुरण येते त्या सरस्वती भगवतीला मनस्पूर्वक असा माझा नमस्कार असो। हे माते, तुझं हंस वाहन आहे म्हणून तुला हंसवाहिनी म्हणतात। तू प्रेमळ आहेस, तू हातामध्ये विणा धारण केलेला आहे। तुझ्या कृपेने सर्व प्रकारचं अज्ञान नाहीस होऊन अंतःकरणामध्ये ज्ञानाच्या सूर्याचा उदय होतो। ग्रंथ असेल, काव्य असेल, शास्त्र पुराण, ही सर्व तुझ्या कृपेच्या आशीर्वादानं, तुझ्या प्रेरणेनं फलश्रुतीला जातात। तू 4 ही वाणीची अधिष्ठात्री आहेस। तू सकळ कल्याण करते आहेस आणि तुझं महात्म्य अगाध आहे, अपरंपार आहे। म्हणून माझ्यावरती कृपा करून हे जे ग्रंथ लिहिण्याचं कार्य आहे, या कार्यासाठी तू सहकार्य कर, आशीर्वाद दे, माझ्या बुद्धीला चालना दे। हेच लढीवाळ मागणं तुझ्या पायाच्या जवळ आहे, तुझ्या जवळ आहे। आता अर्थातच सद्गुरू श्री स्वामी समर्थांना नमस्कार असो। हे सद्गुरुनाथा दत्तात्रेया, तुम्ही स्वयंपूर्णतः पूर्ण ब्रह्म आहात, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नाथ आहात, भक्तवत्सल आहात। अघटित लीला करून तुम्ही आजवर असंख्य जड जीवांचा उद्धार केलेला आहे। हंस, परमहंस, मुमुक्षु, साधक, मुक्त आदी आपल्या चरणाशी अखंड सेवा करतात। हे करुणेच्या सागरा, दुष्ट दुर्जनांचं निर्दाळण करून साधूंचे, संत सज्जनांचे रक्षण करणे, सनातन धर्माची पुनर्स्थापना करणे, लोकांना सन्मार्गावरती आणून वर्णाश्रमाची घडी बसवणे, सदाचारी लोकांचे सर्वार्थाने हित करणे, याच्यासाठी तुम्ही युगानयुगे अनेक अवतार घेतलेले आहेत। हे प्रभो, कलियुगामध्ये जागोजागी घोर दुराचरण होऊ लागलेलं आहे, तेव्हा
श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप घेऊन तुम्ही लोकांना सद्वर्तनाला लावलं. पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपानं यती वेश धारण करून लोकांना सद्धर्म व नीतिधर्माचा उपदेश करून त्यांचा उद्धार केलात. संपूर्ण भारतभर भ्रमण करून अपार अशी तीर्थ हिंडून शेवटी सोलापुरातील अक्कलकोट या क्षेत्राच्या ठिकाणी 21 वर्ष वास्तव्य करून जगद उद्धाराचं महान कार्य केलं. तिथील तुम्ही केलेल्या लीलांचं यथार्थ निरूपण पुढे होणारच आहे. त्या लीलांच्या श्रवण पठनाने सर्वसामान्यांच्या भवभवाचा दुःख संकटाचा समूळ उच्छेद होईल. त्या असंख्य लीलांनी बहरलेल्या या श्री गुरु लीलामृत ग्रंथाच्या प्रारंभी तो यथारूप पूर्णत्वाला जावा, याच्यासाठी मी आपणास पुन्हा पुन्हा विनंती करीत आहे. अशी विनंती ब्रह्मनिष्ठ ग्रंथकर्ते वामनरावजी वैद्य महाराज करतायत, आर्जव करीत आहेत. हे आपलं जे महत्त्वपूर्ण कार्य आहे, हे महत् कार्य आहे, ते आपणच माझ्यावरती कृपा करावी आणि पूर्णत्वाला न्यावं. अनादि अपौरुषेय स्वयंभू व साक्षात नारायण स्वरूप असे वेद ज्यांनी लोककल्याणार्थ आपले आयुष्य वेचले, असे मार्गदर्शक व्यास महाराज, वशिष्ठ मुनी, भृगु ऋषी, पराशर मुनी, अत्री मुनी, विश्वामित्र ऋषी, भरद्वाज ऋषी, मरीच ऋषी आदी करून सर्व ऋषी श्रेष्ठ आणि सर्व दिशा, सर्व दिक्पाळ, पंचमहाभूत, विद्यारण्य, शंकरानंद, श्रीधर आदी करून संस्कृतेची भाषेचे टीकाकार कवी कालिदास, जयदेव आदी करून श्रेष्ठ कवी नवनाथ, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई आदी संत श्रेष्ठ, सर्व देव, तीर्थ, क्षेत्र यांना नमस्कार करून आपल्या आशीर्वादानं हे ग्रंथकार्य सफल होवो ही आपल्या सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना करतायत. आणि ग्रंथकर्ते पहिल्या अध्यायाची समाप्ती करतात. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.